बाजूला घे भाऊ, बाजूला घे. उतर लवकर, त्याला आग विजवू लागेल ती. एक शॉट झालाय आपल्यासोबत. गाडीचा लाईट निघालेला आहे. आम्ही आलेलो कुठल्या वेगळ्या कारणासाठी आणि चाललंय काय बघा. BTS शूट करतोय. अहो का इकडे तिकडे कुठं चालले? मला तर जाऊ द्या, तुम्ही नका जाऊ. पण माझ्यामुळे मी नेलं. काकू माहितीये का कशाला आपण बाहेर जेवण जाऊ म्हणत होता मला. बाहेर तरी तुला एवढं छान जेवण भेटलं असतं का? आता आल्यानंतर समजलं थोडं छान होतं. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. गाडीचा ट्रिप A0 केलेला आहे. आता बघूया किती डिस्टन्स होतो आहे. आणि सकाळचे 6:30 झालेत. पप्पा पण कामाला निघालेत आणि मी पण आज त्यांच्या टाईमवरती निघालो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर श्रेयसला पिकअप केलेलं आहे. पिकअप नाही, तशी त्याला बसवतो आहे गाडीवरती. आणि थंबनेल टायटलवरून समजलं असेल तुम्हाला पण चाललो आहे कुठे. आपण सध्या चाललो आहे साताऱ्यामध्ये वाईला. जर आपल्याला चान्स मिळाला तर नाना फडणवीसांच्या आपण वाड्यामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि मेनवली घाटसुद्धा कवर करणार आहोत. तर स्टे ट्यून्ड. आधी आताशी खोपोलीमध्ये आहे, जरा पुण्यापर्यंत पोचतो किंवा इथून लोणावळ्याच्या पुढे जातो, त्यानंतर तुमच्याशी बोलतो. मित्रांनो, काय अप्रतिम नजारा आहे, मस्त एकदम. धुक्याची चादर. मागचे 3 पेट्रोल पंप गेले, तिन्ही पण पेट्रोल पंप बंद. अभि भरणे का किधर. हजरचं बसल का नाही सांगू नाही शकत. किती बसते बघू आधी. बस 850 ना. तुझं लाईट पडतोय. आत्ता पडला का? आत्ता पडला वाटतं. हां, तिथे प्लग अँड प्ले काढून ठेवू शकतो आपण. एक शॉट झालाय आपल्यासोबत. गाडीचा लाईट निघालेला आहे. हे काय नाही, प्लग अँड प्ले इथे. हां, काढून ठेवू शकतो आपण. माझं लक्ष पण आत्ता गेलं. ही जी प्लेट गंजली आहे ना, ती इथली निघाली. ऑलरेडी इकडची तुटली होती, मी याला काय बोल्टवरती ॲडजस्ट केलेलं. हेच पाहिजे होतं मला. अरे झाले, कात्रीच झाली याची. नशीब हे प्लग अँड प्ले तरी आहे. काय बोलायचं आता. लाईटाचा ते टॉप बॉक्समध्ये टाकायला लागेल ते लाईट. राईडला निघाल्यावरती स्टार्टिंगला काही ना काहीतरी अडथळे आल्याशिवाय आमची राईड कधी सुरुवात होत नाही. जे एक आहे ती लाईट लागेल का बघ. एकावरती काम होईल आपलं. समोर बघा पिवळा धम्मक लाडू आहे. सूर्य उदयास आलेला आहे आणि 7:20 झाली आहेत. समोरचा अप्रतिम नजारा आहे बघा ना. असा हा सूर्य, अशी ही सकाळ आणि असा हा येड. चांगला काय काहीतरी बोलायला निघाल, अशी येड्या की माणसं येतात मध्ये. तरी बेकार ॲक्सिडेंट झाले. रेकॉर्ड करण्याच्या आधीच पुढे निघून गेलो. हो, शिंदे झोपले. काकांनी ओळखलं ना वाटतं आपल्याला. साताऱ्यात गेलं आपल्यासोबत आहे ना आपला ओमकार शिंदे आहे, त्याच्यासोबत निशांत आहे, त्याचे मम्मी पप्पा पण आहेत. ते ॲक्च्युली एंगेजमेंटला चाललेत आणि ते शूट वगैरे सगळं ओमकारचं झाल्यानंतर आपल्यासोबत येणार आहे तो. हाथरस टनल इज हिअर. कानात घातले हेडफोन आणि चालवतोय. चला, रोडवरचे ॲक्सिडेंट्स ह्यांच्यामुळेच होतात. असं मुळे 105 किलोमीटर झालेत घरापासून निघाल्यापासून आणि तुम्ही आता आवाज ऐकू शकता कसा येतो. एकतर मला फुल झाली सर्दी आणि त्याच्यामध्ये चाललोय आम्ही राईडला. आता आम्ही मस्त एक हॉटेल शोधतोय. चाल, एक हॉटेल नाही सापडते आम्हाला. भूक तर लागली आहे. घरापासून निघून आम्हाला एक्झॅक्टली 120 किलोमीटर झालेत. दुर्वांकूर. अरे दुर्वांकूर तर बंदच आहे. अरे काय बंद आहेत सगळे, काय विषय. एक नंबर. आता ना इडली सांबार आणि तू काय खाल्ला? मी बटाटावडा सांबार. बटाटावडा सांबार एक नंबर टेस्ट आहे.
आता कॉफी तर लाजवाब भाई. एवढी भारी कॉफी मी याची पिली, स्टारबक्सची पिली आहे. कॅपेचिनो. मस्त प्लेस आहे. आणि मेन गोष्ट तर या हॉटेलचं नाव काहीतरी अमृत आहे. वर्थ आहे, पैसा वसूल आहे. सांबारची टेस्ट एक नंबर. मेन सांबार आवडलं. इडल्या पटकन खाल्ल्या. प्लेस पण चांगली आहे, क्लीन आहे, मोठी आहे. हां, स्पेस पण मोठी आहे. तुम्हाला बाथरूम दाखवलं असतं तर तुम्ही वेडे झाले असते. बाथरूम मला ही जागा बाथरूम लक्षात राहिली. तू बघितलं ते कसलं डेंजर बाथरूम आहे रे. तर हे बघा, हेच ते हॉटेल अमृता. खूप मस्त होतं. म्हणजे जो नाश्ता आम्ही केला तो इडली सांबार, त्याच्यामध्ये सांबार इतकं भारी होतं ना की काय बोलू आता. मस्तच एकदम. आणि मला कसं सांबार आणि इडली जास्त आवडते, त्यामुळे मी 10 on 10 मार्क देईन हॉटेलला अमृता. आता इथून आपल्याला खंबाटकी घाटाची स्टार्टिंग झाली आहे. फायनली आपल्या खंबाटकी घाटाला सुरुवात झाली आहे. थोडं वर जाऊ, एक चांगला स्पॉट बघू आणि तिथून आपण पंची उडवू. पंची मॅपमध्ये टाकलाय नाना फडणवीसांचा वाडा. मस्तपैकी जाऊ मेनवलीत आणि तिथले पण शॉर्ट्स घेऊयात थोडे थोडे आणि जरा तुम्हाला माहिती देऊयात. इथे आता मस्त ड्रोन शॉट घेतलेत आणि आता परत बॅक टू रूट. मित्रांनो, झाडाच्या पारंब्या बघा कसल्या भारी आहेत. आता तर कट केल्यात पण कसल्या मस्त आहेत बघा. इथे पण आहे बघा अजून एक. ह्या बघा, मस्त ना. आता जरा आपण आतल्या रोडला आलोय, त्यामुळे जरा ट्रॅफिक भेटली आहे आणि रोडचं काम चालू आहे. हायवे टू हायवे जाम मजा येते असे रोड आल्यावरती. हाय 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 हाय. आणि असं वाटतं गाडीचं वजन आहे ना दुप्पट पटीने वाढलंय. यार थांबू नका रे. हे कधी पण शेवटचे किलोमीटर्स असतात ना, खूप डोक्याला ताप असतात. अहो का इकडे तिकडे कुठं चालले, मला तर जाऊ द्या, तुम्ही नका जाऊ. ऐकू दुसरा रस्ता नाही था क्या भाई. अरे एक तर गाडी एवढी वजन झाले, नको झाले मला. द्वार आला बघ इथे, एक कसं कमान किंवा द्वार म्हणू शकतो. कसलं जुनं आहे बघा. हिमालयांच्या बाजूला हिमालयन. मामा किती पार्किंगचे असं काही टायमिंग आहे, किती वेळापर्यंत असं काय? 2 तास. अच्छा. 1770च्या दशकात राजमान्य राजश्री नाना फडणवीस यांनी हा वाडा बांधला होता आणि तो कृष्णा नदीच्या काठावरती आहे. 250 वर्ष जुन्या या वाड्याचे बांधकाम पूर्णपणे दगडी आहे, ज्याच्यावरती विटा आणि वाळलेल्या माती, गवत आणि चुन्याच्या भिंती आहेत. त्याचबरोबर तो 2 मजली वाडा आहे. वाड्याच्या छताला कोरीवकाम केलेले आहे, ते सुद्धा लाकडाचे. आणि मराठा शैलीतील भिंतीवरील चित्र आहे, जी प्राणी आणि फुलांच्या आकृतींनी सजवलेली आहेत. हे नाना फडणवीसांना आहे ना एक गिफ्ट म्हणून असं दिलं होतं. वाड्याबाहेरील हे वृक्ष बाओबाब वृक्ष म्हणून ओळखले जाते. हे मूळचे आफ्रिकेतील वृक्ष आहे. सुमारे 250 वर्ष जुने हे वृक्ष आहे आणि हे वृक्ष 1100 वर्ष टिकते. हेच आहे ना गोद्या. वाड्याचं हे मेन गेट आहे वाड्याचं. इथून म्हणजे इथून बाहेर येऊ शकतो आपण. चल तिकडे ती घंटा पण आहे, जिंकून आणलेली. आम्हाला आहे ना 20 मिनिटाची एक हे दिली, काय बोलतात त्याला, क्लिप होती. तर त्या क्लिपवरती आम्ही बघितलं कसं काय आहे. नाना फडणवीसांचा पूर्ण इतिहास होता त्याच्यामध्ये. हे बघा, हेच ते शंकराचं मंदिर. मागे जे मंदिर बघताय ना ते विष्णूचं आहे, पण ते सदा बंदच असतं असं त्यांचं म्हणणं आहे.
आता नाना फडणवीसांच्या वाड्यातून आम्ही निघतोय. तो समोर दिसतोय बघा, आता दिवसात मी झूम करून दाखवेल. हा इथे तो आहे पांडवगड. त्याचा थोडेसे शॉर्ट्स घेऊ आणि मेनवलीच्या या नदीचे शॉर्ट्स घेऊ थोडे, आणि मग इथून culti.com. काम 25 आहे, काम 25 जगात. तर मग अशी आम्ही रस्ता चुकलो आणि कुठल्या तरी गावाच्या रस्त्यातही आतमध्ये गेलेलो नरसिंहाच्या मंदिराच्या आसपास. पण नंतर तिकडच्या गावाला बोलले की तुम्ही मागे जा आणि बाहेरून रोड आहे, पूर्ण गाडी तिथपर्यंत जाते. हे मंदिर भीमा आणि नीरा नदीच्या संगम घाटावरती वसलेले आहे. घाटाचे बांधकाम सुमारे 1527 मध्ये पूर्ण झाले. या मंदिराच्या बांधकामाला सुमारे 20 वर्ष लागली. पूर्व, उत्तर आणि पश्चिम असे हे 3 मुख्य दरवाजे आहेत. पश्चिमेकडील दरवाजा शनिवार वाड्यासारखा तटबंदी असून मंदिराकडे जाण्यासाठी ऐतिहासिक पायऱ्या सुद्धा आहेत. मुख्य मंदिरात नरसिंहाच्या 2 मूर्ती आहेत, एक वाळूची आणि दुसरी दगडाची. औरंगजेबाच्या भीतीमुळे मूळ पुतळ्याच्या जागी बनावट पुतळा बसवण्यात आला आणि मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराची पिंड सुद्धा आहे. हे जे मंदिर आहे ना, हे 16व्या शतकातलं मंदिर आहे. बाकी गोष्टी त्या आपण डायरेक्ट मोठो ब्लॉगमध्ये बोलूयात. जमलो आहे उन्हानी. आता आपण जे नरसिंहाचं मंदिर बघितलं ना, त्या मंदिराच्या आतमध्ये एक आजीबाई होत्या. त्यांनी मला असं सांगितलं की जास्ती करून जी कन्नडी लोक आहेत ना, तेच खूप जास्त इथे येतात. त्यांचे खूप जास्त श्रद्धा, मान्यता वगैरे सगळं आहे. तेच खूप या देवाला नैवेद्य देतात. असं म्हणजे त्या बोलत होते की हे 16व्या शतकातलं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. मी म्हणजे आतमध्ये व्हिडिओ परमिशनच नव्हती. तुम्हालाही माहिती आहे सगळ्या देवस्थानांवरती व्हिडिओ शूटचं वगैरे परमिशन नसतं. बाहेरनं काय आपण शूट करू शकतो ना, आतून काय करू नाही शकत. आता तरी इतकंच आहे. आता आपण शिंदेच्या गावी जाऊ आणि तिकडं जेवण करून मग बघू. आणि आम्ही घरातून निघालेलो 6:30 वाजता आणि आता किती वाजता आहेत 1:22. आणि आता आपण या मेनवलीतून निघालो ना. नाना फडणवीसांचा जो वाडा आहे ना, आता जो पिक्चर चाललाय छावा, छत्रपती संभाजी महाराजांवरती जो मूवी आलाय, तो मूवी इथे शूट झालाय. म्हणजे त्याचं थोडंफार ते ॲक्शन असतील किंवा त्याचे ते इथे शूट झाले होते. त्यासाठीच म्हणजे मी आवर्जून आलो. हा समोर दिसतोय तो पांडवगड आहे आणि इकडे आम्ही आता शिंदेच्या नात्यातल्या कोणत्या तरी एंगेजमेंटला आलेलो. मस्तपैकी इथून तो पांडवगड घेऊ आता, शूट करू. आणि त्याला चालू केला नाही वाटतं, गेलं काय तर चालू नाही केला, ड्रोन चालूच नाही केला आणि हे घेतला, उडवायला घेतोय. ड्रोन तर उडवलाय, पण पांडवगडापर्यंत जाईल का नाही याची भीती आहे. लाईट गेले ना घरी खरं तर अवतार झालाय. मस्तपैकी वरती अन्नाच्या घरी बसलेलो नाही, व्हिडिओ बनवतोय. आणि एवढं झालं, उपटून टाकायचं आणि काटायचं, असं कट करायची सगळी.
आणि मग ते मशीनमध्ये घालायची ती ज्वारी. मग तिथनं मग ते अशी बारीक होती अशी एवढी असते ना ती एवढी बोटासारखी होती. मग ती पॉलिश करून आणायची पॉलिशच्या मशीनवर पिवळी जर्द होती मग पावडर करायची. आता मार्केटमध्ये ते मिळतात आता पहिलं नव्हते मिळत आल्यासारखे मिळते तेव्हा बघितले ना म्हटलं लोणचं वगैरे करतात. हा लोणचंसाठी का हा जो पूर्ण आहे ना तो ज्वारीचा शेत आहे आणि इकडे पुढे ती हळद आहे ना पूर्ण तिकडे आहे का? हां 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 कुठं काय कांदा नाही लसूण आहे, तो कांदा आहे. लसूण तो कांदा. अच्छा तिकडे त्यांचं कोकण आमचं सिंधुदुर्गला गगनबावडा. गगनबावडा. हां इथला की मांडर देवीचं पण घर शिकतो. हां मला मागाशी दाखवला काय हां कणकवली पुढे राहिले अजून. तो ओंकारच्या गावी आहे आणि प्रॉपर शेती वगैरे आणि तो तिकडे दाखवलेला ना हा बघ हा इथे मागे तर पांडवगड तुम्हाला मागाशी ड्रोन शॉट्समध्ये पण दिसला असेल. आणि आमच्या अण्णाचा वाडा अण्णाची हवेली नाही पवनची हवेली ना पवनची हवेली आहे. अहो आता अशी आहे नंतर किती मोठी होईल ती. पण आज आमची जेवणाची सोय लय भारी झाली. ते पण माझ्यामुळे मी नेलं काकू माहितीये का कशाला आपण बाहेर जेवण जाऊ म्हणत होता मला. बाहेर तरी तुला एवढं छान जेवण भेटलं असतं का? आता आल्यानंतर समजलं थोडं छान होतं. नाही तिथं काकी नसेल की आज नाही गुलाबजाम जेवण. भारी गुलाबजाम कसले डेंजर होते ते. मी तीन आले ना मस्त होते गुलाबजाम ते. अरे ओंकार ओंकार काय बोलतो ते गुलाबजाम खाऊन म्हणतो माझा आठवड्याभराचा डाएट सुटला म्हणतो. मिशन शूटरवाले निघालेले आहेत मस्तपैकी शूट करण्याआधी. अरे 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 मस्त सनसेटच्या टायमाला प्रॉपर ग्रूम राईडचा शूट चालू आहे शिंदेचा. एंगेजमेंट त्यांची झाली आहे. आम्ही आलेलो कुठल्या वेगळ्या कारणासाठी आणि चाललंय काय बघा BTS शूट करतोय काही ना काही चालू आहे इकडे बघा. पाम आलो आलो काय बोलतो काय पाहिजे कोंबड्या घेऊन द्यायचे गावठी आहेत ना सगळ्या आईला कडक कसली कडक पोपटी होईल माहिती का. अरे हे काय ओंकार हे गोल गोल काय हे गोल गोल काय हे काय पण कसलं भारी आहे बघ. आपला लाल कांदा असतो ना तो मधनं कापायचा ओके आणि तो मातीत लावायचा तर तो असा दिसतो असं असतो त्याला अशी रोपं येतात. ओके हे असं येतात काय. हां ही अशी रोपं येतात त्याला. हां आणि मग ती रोपं वाढली की मग ही पांढरी आले की ही अशी फुलं येतात. हे बघा ही अशी फुलं येतात. ओके आणि ह्याच्यावर हे काळे काळे हे दाणे आहेत ह्या कांद्याच्या बिया आहेत. हे काळे दाणे हे काळे दाणे आहेत ना ह्या कांद्याच्या बिया आहेत. ओके मग हे ह्या मातीत लावल्या की मग ह्याला कांदे येतात. वा श्रेयसला कामं पकडायला दिले. शिंदे आपला ड्रोन उडवतोय तिकडे कपलचं शूट चालू आहे दिसणार नाही गोप्रोमध्ये वाईड अँगल आहे आणि तिकडे ड्रोन फ्लाय होतोय आणि आमचा बारक्या बघा कुठून शॉट घेते. वाटतं ना फोटोग्राफर इझी आहे फोटोग्राफरचं काम व्हिडिओग्राफरचं. बघा रेडी 3, 2, 1 गो. अशी कामं असतात ते तिकडे दोघं चालतात बघा. आलो कोणत्या कामासाठी होतो आणि चालू काय मला वाटतं या म्हणजे या दिवसाचे 2 पार्ट करावे लागतील असं वाटतं तरी. बघा ड्रोन उडतो इथे. ह्यांनी जॅकेट आणले माझे जॅकेट टाकले त्यात. थंडी वाजणार जाताना खाऊ ना आता एकदा मंदिरात निघालो ना मग सगळं जरा सेट करू ना व्यवस्थित. हो फोन करतो तुला. शिंदेच्या गावातून निघतोय. ढोल्या गणपती जो आहे त्याला पाया पडायला जाणार आहे. हे जात आता बघू. आता तर 7 वाजलेत इथेच 7 वाजलेत म्हणजे आपल्याला 11-12 तर वाजणारच आहेत नक्कीच. गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि आता गोदली पण घरी सांगितलं आम्ही जेवण येणार आहे आणि आता उसाचा रस पितोय. अजून वाईतच आहे शिंदेच्या घराची त्याच्यावरच आहे. लगभग 3.5 तास लागणार आहेत.
तरी आता रात्र झाली आहे आणि आपल्या बाईकचा तुम्हाला सकाळी जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल की एक लाईट पडली होती आपली, तर सावकाश जावं लागणार आहे. चला पुढे जाऊन भेटत आता आपण. बापरे यार काय हे, आता निघालो गणपती मंदिरच्या इथून आणि बघा ट्रॅफिक काय लागले. अरे गोद्या मला दोन्ही पाय टेकवलंच नव्हते. हे पुढच्या ब्रेकने थांबत नाही गाडी, लगेच वेट मागे येते. हे आता येऊन पोहोचलोय खांबाटकी बोगद्यात. बरोबर 8:07 झालेत. इतका वेळ गेलाय ना माझा ट्रॅफिकमध्ये, खूप म्हणजे खूप. आणि आता खोपोलीपर्यंत पोचायला 11 तर नक्कीच. समोर बघताय त्रिमंदिर पुणे, त्याचे मस्त असं ड्रोन शॉट घेतला. मग 2 असे पॅन घेतले आणि फोटोज वगैरे काढलेत. कारण आमच्याकडे फक्त 29 का 28% बॅटरी होती, त्यात पण त्याला कॅलिब्रेट करायचा होता गिम्बलला. शेट म्हटलं आता काय संपलं. कसा बसा केला कॅलिब्रेट आणि मग फोटो आला. तुला फोनमध्ये फोटो काढायचा होता ना. तर मी का थांबलो आता, 241.3 किलोमीटर गाडी चालली. असं समजा की 15 लिटरची टाकी आहे, त्याच्यामधलं 3 लिटर रिझर्व असतं. तर 12 लिटरमध्ये गाडी लमसम 21-22 ते 20च्या मध्ये ॲव्हरेज दिला आहे गाडीने. म्हणजे त्याचं 100 माझं 190च्या आसपास असेल, म्हणजे 200 किलो ऑलमोस्ट पकडून चाला. बरोबर आहे, मग तेवढं ॲव्हरेज बरोबर दिला गाडीने. एवढे एक्सपेन्सेस आहेत जर कुठल्या गोष्टी करायच्यात, बाईक राईड करायची तर. आणि काही लोक म्हणतात पोरगा कामं नाही करत. बाई 1000चा पेट्रोल फुकतोय दिवसाला गाडीमध्ये. ठीक आहे चला असू दे. MH12 MP6973 भाई फुल मला असं वाटतं टाईटच होता, काय होता काय माहिती. स्वतः एक तास आडवा आला आणि भाई काच खोलून मला वाटतं काय म्हणून. अशी लोक असतात. असो काय, तुला माहिती आहे गोद्या आता गाडीवाला ना आता मुद्दाहून आपल्या बाजूने चालवणार का. मी आता गोप्रो चालूच ठेवलाय. ह्या टनल नंतर डायरेक्ट कॅमेरे आहेत. आता सगळे कशा अवकाशात चालवतील बघ. गाडीवरती डबल सीट डॉगले घेऊन चालेत, लॅब्राडॉर आहे. असे बसले तर ठीक आहे, आता आमच्या ऑली सारखे एका ठिकाणी बसता येत नाही. घोडीला नुसती चळवळ लागलेली असते. तुमचा जॉय बसतो पण दुसरा कुत्रा दिसला समोर की उडी मारतो. रोक 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 रोक. बाजूला घे भाऊ, बाजूला घे. उतर 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 लवकर. त्याला आग विजवू लागेल ती. बाटली आहे ना आपल्याकडे, बाटली आहे ना, लवकर घे. स्पार्किंग हो रहा है उसके, स्पार्किंग. गाडी साईडला घे भाऊ. ये साईडला नाही होत. धक्का मारू. गाडी चालू नव्हते, धक्का मारायला लागेल. धक्का. श्रेयस ये. मित्रा जे बघ इथून पार्किंग होत ती बघ इथून. हा तुझी काय झाली माहिती आहे, वायर कट झाली आणि याला बघ हे झाली, ग्राउंड झाली याला. तर हा जो ट्रक आहे ना त्याची वायर स्पार्क होत होती आणि आता ऑब्विसली भरलेला ट्रक आहे, त्याला माहीतच नाही का काय झालं आतमधून. आणि मी गाडीला ओव्हरटेक करताना मला स्पार्किंग दिसले. मला वाटलं लायनरमधनं म्हणजे लायनर बिनर जळाले म्हणजे हे होते काय, स्पार्क होते काय. तर बघितलं तर ना हे जो प्रॉपर बॅटरीपासून तो टर्मिनल त्याचा जो आहे ना प्रॉपर असा वायर अशी कट झाली होती, पूर्ण स्पार्क करत होते, बाहेर पडत होतं. काय माहिती गोप्रोत कॅप्चर झालं का नाही. तर ठीक आहे, त्याला वेळेत सावध झालं केलं, त्याला थांबवलं. आपण अजून आपलं जेवायचं आहे. किती वाजले आता 10:57 11 वाजले. इथेच अजून खूप लोणावळा पण पोचलो नाही आपण.